श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा टिप्स घेऊन आलेली आहे ज्या तुम्हाला दररोज स्वयंपाक करताना उपयोगी पडणार आहेत। तर बघा, पहिली 1 नंबरची आहे, पुरण शिजवताना हरभरा डाळीसोबत 1 चमचा तूर डाळ त्यामध्ये शिजू घालावी, त्यामुळे पुरण चांगले शिजते। 2 नंबर, मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घ्या आणि त्याची पावडर तयार करून रव्याबरोबर त्याचे लाडू बांधा। 3 नंबर, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत, यामुळे तूप कमी लागतं, त्यासोबतच बेसन पटकन भाजलं जातं। डाळ भाजल्यानं त्यामधील पौष्टिकपणा देखील वाढतो आणि लाडू पचायला हलके होतात। 4 नंबर, गोड बुंदी किंवा बर्फीचे लाडूचे तुकडे शिल्लक राहिल्यास दूध व ब्रेड घालून त्याची खीर किंवा पुडिंग बनवा। 5 नंबर, श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालून एकत्र मिक्स करा। भेंडीच्या बियांची आमटी स्वादिष्ट आणि चवदार होण्यासाठी भेंडीच्या बिया सोलून भाजून त्याची आमटी करावी। 6 नंबर, आंब्याचा रस श्रीखंड आंबट झाल्यास त्यात खाण्याचा सोडा मिसळून त्यात टाका, त्यामुळे सर्व आंबटपणा निघून जाईल। आंबट पदार्थात जास्त साखर टाकल्यास त्याची चव वेगळी लागते। 7 नंबर, गुलाबजाम खूप चविष्ट होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीर मिसळल्यास पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। 8 नंबर, मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यावर त्यात बारीक रवा मिसळल्यास वडे कुरकुरीत होतात। 9 नंबर, कोणत्याही पिठाची दिरडी करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी त्यात कांदा किसून घालावा, त्यामुळं दिरडी खमंग आणि खरपूस होतात। 10 नंबर, ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात ताक करताना भरपूर पाणी घालावं आणि वाढायच्या अगोदर वरचे पाणी ओतून काढा, असं केल्यानं ताक आंबट होत नाही। 11 नंबर, छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4 ते 5 वेळा तुरटी फिरवून घ्या आणि सकाळी नेहमीप्रमाणे चणे शिजवून घ्या, चणे खूप चांगले मऊसर शिजतात। 12 नंबर, ताकाची कढी केल्यानंतर काही वेळानं फाटल्यासारखी होते, तर त्यात तुम्ही 10 ते 12 शेंगदाण्याचे पेस्ट करून त्या ताकामध्ये मिक्स करा आणि नंतर कढी करा। 13 नंबर, बऱ्याच वेळा भाज्या चिरल्यानंतर 7 हात काळे पडतात, अशा वेळी भाज्या चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर लावा आणि चिरल्यानंतर हात कोमट पाण्याने धुवा। कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खा, त्यामुळे शरीराला कॅल्शियम जास्त प्रमाणात भेटते। 15 नंबर, पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करताना त्यात मध्यम आकाराचा 1 कांदा किसून घाला। 16 नंबर, इडल्या शिल्लक राहिल्या तर आपण नेहमी रव्याचा उपमा करतो त्याचप्रमाणे इडलीचा उपमा करावा, खूप छान लागतो। 17 नंबर, डोसे कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ व उडीद डाळ 4:1 आणि मऊ लुसलुशीत डोशासाठी 3:1 याप्रमाणे घ्या, म्हणजे डोसे खूप छान होतात। 18 नंबर, पुलाव किंवा जिरा राईस करण्यासाठी कुकरमध्ये तांदळाच्या 1.5 पट पाणी घालून 2 शिट्ट्या करून घ्याव्यात, यामुळं भात मोकळा सुटसुटीत होतो। 19 नंबर, एखादी उसळ किंवा भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्यास चांगला स्वाद येतो, पण काही वेळा मसाले करपतात म्हणून त्याचा स्वाद बिघडतो, म्हणून मसाले 1 चमचाभर तेलात घोळून फोडणीत घातले तर ते करपत नाहीत। 20 नंबर, कोबीची भाजी शिल्लक राहिली तर तिला बेसन घालून गरम करा आणि गव्हाची कणिक मळून ते सारण भरून गरमागरम पराठे बनवा आणि चटणी किंवा सॉस बरोबर खायला द्या, अतिशय खमंग आणि चविष्ट होतात। तर मैत्रिणींनो, आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा।